डीएसकेचं कुठं चुकलं तर डीएसकेंना त्यांची माणुसकी नडली. ईडीनी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी आणि ईओडब्ल्यूनी दिलेल्या चार्जशीट्समध्ये 1100 कोटीची तफावत आहे. आता मध्यंतरी बातमी होती की ह्या तपास यंत्रणेवरच शंका सगळी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या तपास यंत्रणा कसा झाला याचाच तपास करणं आवश्यक झालेलं आहे. अपघात झाले, आघात झाले. डीएसके जेलमध्ये असताना सुद्धा त्यांची खूप लाडकी मुलगी वारली. ओके. तरी डीएसके त्याच्यातून उभा राहणार, भरारी घेणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे हक्क आहेत. बरोबर. हे हक्क डीएसकेच्या बाबतीत डावलले गेले. अफवा अशी उठली की डीएसके मेले. तुम्ही काय मोडू शकताय? 36,000 नाही 72,000 पानाची चार्जशीट सुद्धा डीएसकेंना काय करू शकत? डीएसकेंना भेटीत एकच प्रश्न विचारला, या लोकांचं तुम्हाला देणी द्यायचीत, लांबवायचीत का बुडवायचीत? डीएसके म्हणले मला एकूण एक पैसा द्यायचा आहे. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्स वरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून एक नाव महाराष्ट्राच्या उद्योग विश्वामध्ये खूप गाजतंय आणि ते नाव म्हणजे डीएसके. आणि या नावावरती एक वलय निर्माण झालेलं होतं. ते वलय अचानक एका रात्रीत सगळं संपुष्टात आलं गेलं किंवा आणलं गेलं. आणि या प्रकरणाची बाजू ही आपल्या समोर फक्त मीडिया ट्रायल्स मधून आली किंवा जे आपण वर्तमानपत्र आणि टीव्ही न्यूज चॅनल मध्ये बघितलं त्यावरून आपण आपलं त्याचं मत बनवून घेतलं. मात्र या प्रत्यक्ष प्रकरणामध्ये ज्यांनी वकील म्हणून डीएसके सोबत काम केलं असे आपले ऍडव्होकेट धीरज गाडगे सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये डीएसकेचं नेमकं चुकलं कुठं हे सांगायला आलेले आहेत. सो धीरज सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धीरज सर, आपलं पॉडकास्टच्या आधी जे बोलणं झालेलं होतं त्यावरून तुम्हीच खरं तर हा विषय सजेस्ट केलेला होता की थोडंसं आपण व्हॉट वेंट रॉंग हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण दरवेळी आपण फक्त एक बाजू उलगडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून हे असं होतंय, त्याचा परिणाम हा आहे, हा परिणाम आहे, परंतु काही गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्या घडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे घडायला नव्हतं, हवं होतं. असंच एक आपल्या महाराष्ट्रातलं, देशातलं खूप मोठं नाव होतं आहे ते म्हणजे डीएसकेचं. आणि अचानक एक दिवशी बातमी आली की डीएसकेचं नाव कुठल्या तरी प्रकरणात गुंतलं गेल्यानंतर 2-3 दिवसांनी ती बातमी आली की डीएसकेंना अटक झाली. आणि त्याच्यानंतर जवळपास 5 ते 6 वर्ष, म्हणजे ज्या व्यक्तीकडे बघून महाराष्ट्रातल्या तरुणांनी एक उद्योजक होण्याचं स्वप्न बघितलं ते स्वप्न अक्षरशः असं चिरत गेलं. तर त्याविषयी मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात खरं तर, की तुम्ही त्या प्रकरणामध्ये सहभागी होता, म्हणजे त्या प्रकरणाकडे न्यायालयाच्या अनुषंगाने एक वकील म्हणून तुम्ही पाहत होता आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटलं की नेमकं कुठं गाडी ऑफ ट्रॅक झाली? सुंदर प्रश्न आहे. डीएसकेचं कुठं चुकलं तर डीएसकेंना त्यांची माणुसकी नडली. म्हणजे सर, डीएसकेंनी जगाचं भलं करायचं जे व्रत घेतलं होतं ते त्यांना नडलं. डीएसकेंना लोकांवर, चुकीच्या लोकांवर अतिविश्वास ठेवणं नडलं. असं या एकूण मी त्यांचे जे काही मॅटर्स हँडल केली त्याच्यातून, त्या माणसाला जे अभ्यासलं त्याच्यातून मला हे जाणवलं. मला त्यांनी शेकडो पानांची पत्र पाठवली आहेत. त्या पत्रामधून तो माणूस अतिशय जेन्युइन आहे. त्या माणसाला कुणाला फसवणं, लुबाडणं कदापि शक्य नाहीये हे स्पष्ट होतं. त्याखेरीज माझं खूप त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याची तथ्यता मी पाहिली. 36,000 पानाची एक चार्जशीट आहे त्यांची. 36,000 पानाची. पान मी वाचलं, अभ्यासलं. त्याच्यामध्ये डीएसके कुठं चुकले असतील कायदेशीररित्या तर ते सूत्राम सुद्धा शक्यता नाहीये. डीएसकेंना न्याय मिळायचा तेव्हा मिळेल, पण तो त्यांच्या लाभातच मिळेल याची मात्र खात्री मी तुम्हाला देतो. लाभातच मिळेल. झालं कसं तुम्हाला सांगतो. डीएसकेंनी टेलिफोन पुसून त्याच्यामध्ये सुगंधी पट्टी लावायच्या व्यवसायाने सुरुवात केली. अतिशय हार्डवर्कर, अतिशय ब्रिलियंट, अतिशय प्रामाणिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोव्हेटिव्ह कल्पना त्या व्यक्तीच्या इतक्या कुणाच्याच असू शकत नाहीत असं मला तर जाणवलं. किंवा माझ्या आयुष्यात मी ज्या व्यक्ती पाहिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना असणारी व्यक्ती म्हणजे डीएसके.
डीएसकेनी त्याच्यानंतर मग आपल्या ब्रांचेस कसा असाव्या, स्वतःचं ब्रँडिंग कसं व्हावं, हा सगळा अभ्यास केला होता. मग त्यांनी रिक्वेस्ट केली एका मुंबईतल्या दुकानदाराला की तुमच्या दुकानाबाहेर फक्त माझी पाटी असू द्या. ओके. आणि त्याचं कार्ड छापलं की आमची मुंबईला सुद्धा शाखा आहे. आणि म्हणजे डीएसकेची व्हिजन काय असेल की त्यावेळेला पुण्यात करणारी व्यक्ती त्याचं मुंबईमध्ये सुद्धा ब्रांच आहे. आणि हे खोटं नव्हे, लोक लिहित असतील खोटं, पण डीएसकेने तिथं बोर्ड लावला होता. ज्या दुकानदाराचा टेलिफोन साफ करायची त्याला विनंती केली, तिथं बोर्ड लावला, तिथं ते हे केलं. म्हणजे आमचं हेड ऑफिस कुठे आहे? मुंबई. आमच्या ब्रांचेस कुठे आहेत? पुणे अँड अदर प्लेसेस. डीएसके देवभोळा माणूस, देवाची भक्ती खूप. वणीला त्यांचं घर होतं जे आता ईडीने अटॅच केलं. पण डीएसकेनी स्वतःचा जो पुण्यातला बंगला बांधलेला आहे, तर त्यावेळेला सप्तशृंगी मातेचं जे गडाला लागूनच बांधलेलं आहे त्यांनी. तर त्या सप्तशृंगी मातेच्या पाय ज्या उंचीवर आहेत ते मेजर केले, त्याच्यापेक्षा कमी उंचीवर त्यांच्या घराची ओव्हरहेड टँक. बापरे. म्हणजे डीएसके इतका नम्र मनुष्य आहे की त्याला देवाच्या पायाखाली राहणं आवडेल, पण देवाशी कॉम्पिट करायला जमणार नाही, असं त्याच्यातून हे आहे. एक एक त्या माणसाच्या वाक्यातून, शब्दातून, बॉडी लँग्वेज मधून, विचारांमधून जीवनाचे अमूल्य मोती मला गोळा करायला संधी मिळाली. त्या बाबतीत मी भाग्यवान समजतो. डीएसकेच्या बाबतीत अन्याय खूप झाले. अन्याय सरकारकडून झाले, अन्याय कोर्टाकडून पण झाले, हे मी उघडपणे सांगेन. कारण मी त्यांच्या कामामध्ये जे दिलेले अर्ज आहेत त्याच्यावर अद्यापही सरकारी वकिलांनी म्हणणं देण्याचं धाडस केलेलं नाही. ओके. ते अर्जाचे निकाल तर खूप लांबची गोष्ट. म्हणजे हे अर्ज कधी दिलेले? साधारण 2019 मध्ये दिलेत. ओके. कसं असतंय की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले की यांनी ठेवीदारांचे पैसे घेतले, त्याच्यातून खूप मोठे व्यवसाय उभारले आणि त्यांना व्याजाची हमी दिली. हो. पण 37 वर्षाच्या इतिहासामध्ये, केस होईपर्यंतचे 37 वर्षाच्या डीएसकेच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या इतिहासामध्ये डीएसकेंनी घेतलेल्या पैशाचं व्याज किंवा रकमेचा परतावा त्या दिवशी, कबूल केल्या दिवशी केलेला आहे. एक सेकंद सुद्धा उशीर केलेला नाही. आणि हे आपल्याला त्यांच्या कागदपत्रांवरून दिसतं. स्वच्छच आहे. कित्येक त्यांच्याकडे ज्या ठेवी ठेवल्या गेल्या ते बँकेपेक्षा जास्त व्याज द्यायचे. का? दॅट वॉज अ क्राऊड फंडिंग. बरोबर. आणि त्या फंडिंगचं ते व्यवसायात गुंतवणूक करायचे इझिएस्ट वे. बरोबर. आणि तो व्यवसाय वाढेल, त्याच्यातनं रिटर्न्स लोकांचे द्यायचे ज्या त्या वेळेला, ज्या त्या. आणि त्यांची यंत्रणा इन प्लेस होती. बरोबर. अतिशय लॉयल त्यांची लोक मला आढळली इतक्या या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स नंतर सुद्धा. मग याच्यामध्ये आपण म्हणतो की सरकारने अन्याय केला किंवा कोर्टाने अन्याय केला, तो कशा पद्धतीने, म्हणजे नक्की काय सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं काय की डीएसकेचा व्यवसायाच्या कारकिर्दीला उतरती कळा कधीपासून लागली. डीएसके आणि त्यांचा ड्रायव्हर मुंबईवरून येताना भीषण अपघात झाला. ड्रायव्हरचा मृत्यू झाला, डीएसके ऍडमिट झाले. अफवा अशी उठली की डीएसके गेले. हो. आणि त्याच्यामुळे लोकांचं पॅनिक झाले लोक, आणि लोकांनी पटकन त्यांच्या ठेवी विड्रॉ करायला हे केलं. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा डीएसकेनी 260 कोटी लोकांचे परत केले. आता लिक्विड कॅश तर कोणाकडे असत नाही, ती जागेत गुंतवलेली असते, कन्स्ट्रक्शन मध्ये असते, आणखी बाकीच्या व्हेंचर्स मध्ये असते. तो तिथं पहिला फटका बसला, दुसरा फटका नोटबंदीचा बसला. आणि त्याच्यानंतर यांची जी ड्रीम सिटीसाठी हजारो एकर त्यांनी जमीन खरेदी केली होती. शेकडो एकर, आय वुड से 250 का 350 एकर, मला आता आय डोंट रिमेंबर द राईट फिगर्स. तर याच्यामध्ये झालं कसं की याच्यामध्ये मग काही दुष्ट प्रवृत्ती शिरल्या की ज्यांनी रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकली डीएसकेंना. तिथं आर्थिक गडबड खूप झाली. सगळ्यात महत्वाचं याच्यात असं की डीएसके त्याच्यातून सुद्धा तरुण निघाले असते, आणि डीएसके वारंवार म्हणत होते की तुम्ही फक्त मला 3 महिन्याचा कालावधी द्या. बघा, माणूस बाहेर असणं आणि माणूस जेलमध्ये असणं, जेलमध्ये त्याला प्रचंड मर्यादा येतात. म्हणजे आपल्या इथं समज असा आहे की माणूस जेलमध्ये गेला की त्याचं सगळं संपलं.
त्यामुळे डीएसकेवर विश्वास ठेवायला तयार नाही. मग कोणी डीएसकेना फंडिंग करायला तयार नाही. डीएसकेना कुठल्या कागदपत्रांवर अधिकार नव्हते सह्या करायचे. आणि हा गुन्हा छोटासा अगदी दाखल झाला आणि त्याचं इतकं रुद्र स्वरूप त्यांनी धारण केलं. सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्या. मला खूप आश्चर्य वाटतं की एकाच गुन्ह्याचा तपास ईओडब्ल्यू करतं, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, त्याचाच ईडी करतं, त्याचाच सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजे SFIO करतं आणि अनेक एजन्सीज करतात. व्हॅटवाले येतात, प्रॉव्हिडंट फंडवाले येतात, सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये उडी मारतात आणि आपापल्या पद्धतीने तपास करतात. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल, ईडीनी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी आणि ईओडब्ल्यूनी दिलेल्या चार्जशीट्समध्ये 1100 कोटीची तफावत आहे. बापरे, 1100 कोटी. एकच प्रकरण तपासून एकच व्यक्तीवरचा गुन्हा तपासलेला आहे, तपास केलेला आहे आणि 2 अतिशय सक्षम एजन्सीजनी केलेल्या तपासामध्ये 1100 कोटीचा फरक आहे. एक म्हणते 2200 कोटीचा अपहार झाला, दुसरं म्हणते 1100 कोटीचा अपहार झाला. कशी गॅप भरून काढणार? एक वाक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, न्यायालयात सुद्धा कसा अन्याय झाला. मी वारंवार दिलेले अर्ज आहेत. माझ्यापूर्वी कैलासवासी शिवदेव वकिलांनी सुद्धा अर्ज दिलेले आहेत. पैशाचा अपहार कसा झाला, तो रुपया कुठून कुठे गेला, याला मनी ट्रेल म्हणतात. ही मनी ट्रेल एस्टॅब्लिश होण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची गरज असते. डीएसकेच्या कामामध्ये फॉरेन्सिक ऑडिट झालेलं नाही. अपहार कसा म्हणता येईल त्याला? कुठली सक्षम एजन्सी आहे की ज्यांनी सांगितलं की हा रुपया आत आला आणि हा अशा अशा पद्धतीने राउटिंग होत गेलं त्याचं आणि मग ते मनी ट्रेल अशा अशा पद्धतीने एस्टॅब्लिश झाला आणि अपहार झाला त्या रकमेचा. आणखी एक ॲलिगेशन डीएसकेवर असं केलं गेलं की डीएसकेनी स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे 1 रुपयाला जमीन घेतली आणि तीच त्यांच्याच कंपनीला 100 रुपयाला विकली आणि त्या पैशाचा अपहार केला. पुन्हा आपण येतो फॉरेन्सिक ऑडिटला. तो जो काही कागदावरचा डिफरन्स आहे 1 रुपया ते 100 रुपये, याच्यामधला मनी ट्रेल कुठेही एस्टॅब्लिश झालेलं नाहीये. म्हणजे ढोबळमानाने 100 रुपयाचा आकडा आलेला आहे असं. ओके. गंमत अशी की डीएसकेनी ठेवी दिली नाही. याच्या उपर तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर सुद्धा अरेस्ट झाले. का? त्यांनी बेकायदेशीर कर्ज दिले. अशा वेळेला स्टॅट्युटरी ऑडिट दर वर्षी होतं, टेस्ट ऑडिट्स होतात, आणखी अनेक प्रकारचे आरबीआयचे ऑडिट्स होतात. याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने असा कुठला तरी गैरलाभ डीएसकेना पास केलाय का आणि पर्यायाने त्यांना त्याचा गैरलाभ मिळालाय का, याचं कुठेही तपास झालेला नाहीये, याचं कुठेही विवेचन झालेलं नाहीये. त्या सन्माननीय चेअरमन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला उचलून आणि जेलमध्ये टाकलं. म्हणजे ते दरवर्षी ऑडिट होतं, म्हणजे दरवर्षी होत असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी ते रेक्टिफाय होणं गरजेचं. रेक्टिफाय नाही, आयडेंटिफाय होणं गरजेचं. आणि हे कोण करतं? आरबीआयची टीम करतं. बरोबर. आज बँक ऑफ महाराष्ट्र ही काही छोटी मोठी बँक नाहीये, प्रचंड मोठ्या ताकदीची बँक आहे. डीएसकेचे 5-50 कोटी रुपये तुम्ही जास्त दिले म्हणजे त्याला गैरलाभ पास केला असं म्हणता येईल का? हे त्या ऑडिटमध्ये निघालं पाहिजे. बरोबर. त्याच्यावर आरबीआयने कारवाई केली पाहिजे. एक्स्ट्रीम असेल तर बँकचं लायसन्स सुद्धा कॅन्सल करता येतं. असं काही केलंय? कुठेही दिसत नाहीये. मग त्या लोकांची काय चूक होती? याला वेल प्रोटेक्टेड होते का त्यांची कर्ज? सफिशियंट सिक्युरिटी घेतली होती का? कोलॅटरल सिक्युरिटीज घेतल्या होत्या का? आज तुम्हाला कर्ज दिलं 2016 मध्ये, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 100 रुपये कर्ज दिलं आणि त्या प्रॉपर्टीची 2020 मध्ये व्हॅल्यू 500 रुपये 300 रुपये झाली मी म्हणतो, तर तुम्हाला टॉपअप लोन दिलं तर गुन्हा होईल का? नाही. प्रॉपर्टी व्हॅल्यू सुद्धा अप्रिशिएट झाली ना. बरोबर आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं, न्यायालयामध्ये मी अर्ज दिलाय, प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा मी नोटीस दिलेली आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून जो डेप्युटी कलेक्टर रँकचा प्रांत त्यावेळेला नेमलेला असतो, जो या प्रॉपर्टीज मॅनेज करणं, प्रॉपर्टीची टेक केअर करणं आणि लिलावानंतर या प्रॉपर्टीज मध्ये जो खर्च केलेला आहे टेक केअर करण्यासाठी, बरोबर, तो वजा करायचा आणि बाकी रक्कम बँकेला नाही कोर्टामध्ये भरून टाकायची, जेणेकरून ती त्या पद्धतीने वाटली जाईल. त्यांना सुद्धा मी नोटीस दिली, कारण
त्यावेळच्या लोकसत्तामध्ये एक सुंदर लेख आला होता ज्याच्यामध्ये डीएसकेचा बिफोर आणि आफ्टर प्रॉपर्टीची, एका व्यक्तीने डीएसकेच्या त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीसाठी माझा वेस्टेड इंटरेस्ट आहे, माझा कॉन्ट्रॅक्च्युअल इंटरेस्ट आहे, म्हणून मला ती प्रॉपर्टी सोडवा म्हणून ती अर्ज दिला होता. अर्ज अजून प्रलंबित आहे, तोवर इकडे प्रॉपर्टी डिमॉलिश केली. वॉज ही शुअर दॅट ही विल बी गेटिंग द रिझल्ट इन हिज फेवर? ही शुड हॅव बीन, ही वुड हॅव, तो असणार शुअर, त्याशिवाय प्रॉपर्टी डिमॉलिश केली का? बरोबर. मी त्यावेळेला कॉम्पिटंट ऑथॉरिटीला सुद्धा, प्रिन्सिपल सेक्रेटरीला सुद्धा नोटीस दिली, तुम्ही ही प्रॉपर्टी टेक केअर करायला पाहिजे होती, ही डिमॉलिश झाली, तुम्ही नुकसान केलेलं आहे, यू आर लायबल टू पे. दुसरी गंमत सांगतो, डीएसकेचं घर बघण्यासारखं घर आहे, अप्रतिम घर, ज्याच्या डीएसकेचा खूप जीव अडकलाय, जे आपण आता म्हणालो की. येस, ओके. एसबी रोडला आहे, सेनापती बापट रोडला, फार सुंदर घर आहे त्यांचं. डोंगरामधून बाहेरून पाहिलं तर तुम्हाला घर बिलकुल दिसणार नाही, आज सगळ्या 5 स्टार अमेनिटीज आहेत. आणि तेही कोणी आर्किटेक्ट काम करायला तयार नव्हतं. एक नाशिकवरून व्यक्ती यायची आणि ती एसटीच्या तिकिटामागे एकच स्टेज ड्रॉ करायची, डीएसकेच्या हातात ठेवायची आणि निघून जायची. पुढच्या वेळी ती व्यक्ती परत येणार, पुढची स्टेज ड्रॉ करणार. डीएसकेची त्या व्यक्तीवर श्रद्धा होती आणि त्यांनी ते घर डिझाईन केलं. हे घर जेव्हा ईडीने जप्त केलं त्यावेळेला ते डीएसकेच्या नातवाच्या नावे होतं, दक्ष शिरीष कुलकर्णी. मी तशी नोटीस दिली, मी अर्ज दिला कोर्टामध्ये दक्षच्या वतीनं की ही प्रॉपर्टी रिलीज करावी आणि मला 50 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन द्यावं. का? इट वॉज युअर ड्युटी, यू वर अंडर अन ऑब्लिगेशन ऍज अन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी टू व्हेरीफाय हु इज द ओनर. बरोबर आहे. मायनरची प्रॉपर्टी जप्त कशी केली? मी त्या डीएसकेच्या गुन्ह्यामधला आरोपी नाही, माझी प्रॉपर्टी जप्त कशी केली? बरोबर. अजून अर्ज प्रलंबित आहेत, निकाल झालेले नाहीयेत. डीएसके एक व्यक्ती आहे, एक मनुष्य आहे, आणि प्रत्येकाला, आरोपी असेल, फिर्यादी असेल, प्रत्येकाला स्पीडी ट्रायल आणि डिग्निटी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, हे हक्क आहेत. बरोबर. हे हक्क डीएसकेच्या बाबतीत डावलले गेले. माझ्या पाहण्यात असं आहे की डीएसकेनी ऍक्सिडेंट झाल्यामुळे डीएसकेना अनेक इम्प्लांट्स वगैरे बसवलेत, आणि तरीही डीएसके फक्त मागणी करत होते की मला गादी द्या झोपायला. डीएसकेकडे फक्त 2 कांबळ दिली होती, एक अंथरायला आणि एक पांघरायला, जी अतिशय विरळ होती, आणि त्याच गारठा इतका होता की डीएसकेची माझ्याकडे असलेल्या पत्रामध्ये आणि डीएसकेनी माझ्याशी केलेल्या पर्सनल वार्तालापामध्ये त्यांनी सांगितलं की वकील साहेब, पूर्ण दगडे, काळा पाषाण आहे खाली झोपायला, उभ्या 15 फुटाच्या काळ्या पाषाणाच्या भिंती आहेत, समोर गज आहेत, त्याच्या शेजारून अख्ख्या येरोड्या कारागृहातला मैला वाहतो, त्याचा वास आत येतो. ऍक्सिडेंट झाल्यामुळं माझ्या एका बाजूलाच मला झोपावं लागतं, दुसऱ्या बाजूला झोपता येत नाही, आणि त्या पातळ कांबळीमधून गारठा मला जाणवतो, माझ्या कितीतरी शरीराचे भाग पॅरलाइज व्हायची वेळ आली आहे. डीएसकेना गादी देण्यास नकार देण्यात आला. पण यामध्ये असं नाही का की बाबा इतर कायद्यांना वेगळी वागणूक आणि यांना वेगळी वागणूक, म्हणजे असा पण एक आरोप होऊ शकला असताना समजा वेगळी वागणूक मिळाली असती तर? डीएसकेवर अन्याय होतच आला. याचं कारण असं की ती व्यक्ती मारून टाकायसाठी आत ठेवले का? त्यांना गादी दिली असती तर जीवाचं बरं वाईट काय त्यांनी केलं असतं का? जेल प्रशासनाला जेल मॅन्युअल्स आहेत, त्यामध्ये हा कैदी स्वतःच्या जीवाला अपाय करू शकेल, हा बंदिवान, कैदी नाही म्हणता येणार, बंदिवान, हा बंदिवान स्वतःच्या जीवाला अपाय करू शकेल अशा वस्तू त्याला प्रोव्हाइड नाही करायच्या. गादीने काय अपाय केला असतो? ही वॉज डिनाइड बेसिक अम्युनिटीज. त्यांच्यावर कुणीही दया केली नाही. हे जेव्हा प्रोसिडिंग चालायचं त्यावेळेला मी कोर्टात असताना वरून काय डायलॉग झाले, खाली टाळ्या वाजवल्या जायच्या. पिक्चरमध्ये सुद्धा आपण बघणार नाही इतक्या पथेटिक पद्धतीने ट्रायल चालायचे. सरकारी वकील कधी यायचे, कधी नाही, म्हणणं द्यायचे, नाही द्यायचे, आल्यानंतर त्यांचं ते
भाषणाचा तोरा वेगळा असायचा, त्यांचं ते म्हणजे पुढारी भाषण करतात त्या पद्धतीने टाळ्या मिळवायसाठी. या सगळ्या सिनारिओमध्ये डीएसकेची केस प्रोसिडच झाली नाही. कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की डीएसकेच्या ज्या जप्त झालेल्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये कुणाचे किती कसे हक्क आहेत हे बघायचं. आयदर त्या प्रॉपर्टीज त्यांच्या लाभामध्ये रिलीज करायच्या किंवा नाही करायच्या. त्यानंतर त्या प्रॉपर्टी ऑक्शनला जातात. हे सगळं जे करायचं आहे ना, हे म्हणजे दिवाणी दाव्यामध्ये प्रत्येकाचे हक्क ठरवणे, त्या प्रॉपर्टी रिलीज करणे किंवा त्यांचे हक्क ठरवून तो रिपोर्ट या कोर्टाकडे, एमपीआयडी कोर्टाकडे पाठवणं, अशी अभिप्रेत आहे कायद्याला. तसं झालं नाही. जे ट्रायल कोर्ट आहे तेच ह्या सगळ्या गोष्टी डील करायला लागलं. म्हणजे एकच इन्स्टिट्यूशन सगळ्या गोष्टी. ऍब्सोल्युटली. ओके. आणि याच्यामध्ये डीएसकेचा जो स्पीडी ट्रायलचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे तो डावलला जातोय. वारंवार मी अर्ज दिलेत, ट्रायल चालू करा. वारंवार अर्ज दिले, ट्रायल चालू करा. नाही, हे डिसाईड होऊ दे. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीवर अन्याय होतोय ना. बरोबर. जे डीएसके ठेवीदारांचे हिरो होते, दैवत होते, ज्यांनी ठेवी ठेवल्या, प्रचंड रिटर्न्स मिळाले, व्याज परत ठेवली ठेवी म्हणून त्याचे रिटर्न्स मिळाले, तेही व्याज परत त्याच्या ठेवले, अशा कित्येक जनरेशन्स आहेत त्या ठेवींच्या. बरोबर. म्हणजे या ठेवीदार जे आहेत त्यातले कित्येकांच्या ठेवींच्या व्याजातल्या व्याजा ठेवी म्हणून नाही. अशांना सुद्धा डीएसके विलन वाटला. डीएसकेच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किती केलंय? 1,500 कोटी. डीएसकेच्या पत्नींशी मी बोलल्यावर त्या म्हणल्या किमान 5,000 कोटी माझ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे. डीएसकेची एकच प्रॉपर्टी जी आहे ड्रीम सिटी, 256 का 300 एकराचा तो विषय आहे. तिथून आता रिंग रोड जातोय, त्याचं FSI वाढला. बरोबर आहे. काय झालं व्हॅल्युएशन? आता काय झालंय, काही बिल्डर्सनी एकत्र येऊन एक कन्सोर्शियम फॉर्म केलं, एकत्र सगळ्यांनी येऊन, आणि ती प्रॉपर्टी आता त्यांनी विकत घ्यायची. कितीला? 827 कोटीला. भरलेत किती? 120 कोटी फक्त. पहिले ड्यूज जाणार कोणाचे? सरकारचे. व्हॅटचे जातील, प्रॉव्हिडंट फंडचे जातील, इन्कम टॅक्सचे जातील, सगळे जातील, बँका जातील, मग ठेवीदार येतील. ठेवीदारांच्या हातात पीनट्स आहेत फक्त. आणि हे सगळं उघडपणे चाललंय. ठेवीदार 101 ठेवीदार औषध पाण्याविना मृत्यू पावले. त्यांची कोणाला चाड आहे, कोणाला दया आहे, कोणालाही नाही. प्रॉपर्टी त्या स्थितीत असताना विक्री होणं, त्याची दारं, खिडक्या, आतल्या सगळ्या वस्तू गायब झाल्यानंतर त्याची विक्री होणं, जबाबदार कोण? ज्या वेळेला प्रॉपर्टी सीज झाल्या तुमच्या पंचनाम्यांमध्ये शेकडो कम्प्युटर्सचा उल्लेख आहे, ऑफिस फर्निचरचा उल्लेख आहे. डीएसकेनी मोठ्या मोठ्या स्क्रीन्स लावल्या होत्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी, प्रोजेक्टर्स होते परदेशातून मागवलेले, त्याचा उल्लेख आहे. जागेवर काय? खिडक्या तावदानं सुद्धा जागेवर नाहीयेत, पडदे जागेवर नाहीयेत. कुठे गेलं? कोण जबाबदार आहे याला? कुठं मिसअप्रोप्रिएट झालं? हे कायद्याने जबाबदारी कॉम्पिटंट ऑथॉरिटीला दिलेली आहे. डीएसकेच्या गाडीचं व्हॅल्युएशन, सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन आरटीओ कडनं मागवलं. डीएसकेच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन कुठं मागवलंय? गव्हर्नमेंटनी जो GR काढला, जे गॅझेट काढतात की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रॉपर्टी जप्त झाल्यात, कुठे व्हॅल्युएशन? अजूनही नाही. कशाच्या आधारे व्हॅल्यू केल्या तुम्ही 1,500 कोटी? किती चार्जशीट द्यायचे एखाद्यावर? सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल दिलेत की एकाच गुन्ह्याच्या 2 चार्जशीट्स असू शकत नाहीत. हो. एकाच घटनेबाबत 2 FIR दाखल होऊ शकत नाहीत. सगळ्याची पायमल्ली, सगळं भासनात गुंडाळून ठेवलंय. आणि ठरवून झालं का म्हणजे की बाबा गोत्यात आणायचं तर सगळ्या प्रकरणात किंवा जिथं जिथं काय काय करता येईल तिथं तिथे लचके तोड जे म्हणतो आपण, सगळ्या बाजूने त्या व्यक्तीला हे केलं. जो डीएसके शेकडो कोटी रुपयाची उलाढाल करत होता, त्या डीएसकेंना 50 कोटी रुपये फक्त तुम्ही दाखवा सिक्युरिटी म्हणून आणि मी तुम्हाला अटकपूर्व जामीन देतो, असं आमदार उच्च न्यायालय म्हटलं होतं. त्या डीएसकेंना 50 कोटी रुपये जमवता आले नाहीत.
याच्यात गंमत म्हणजे डीएसकेचे व्यावसायिक प्रतिस्पर्धींनी सुद्धा पैसे दिले डीएसकेना. ही फार चांगली गोष्ट. म्हणजे तेवढं गुडविल होतं. ऍब्सोल्युटली हे गुडविल होतं. डीएसकेना क्राऊड फंडिंग मधून सुद्धा पैसा यायला सुरुवात झाला. डीएसकेन सारखा महत्वाकांक्षी आणि त्याच वेळेला प्रचंड मानसिक ताकद असणारा मनुष्य मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाहीये. 5 वर्षाचा येरोडा कारागृहातलं वास्तव्य सुद्धा त्यांचं मनोबल तोडू शकलं नाही. मी जेव्हा डीएसकेंच्या वकीलपत्र घ्यायची चर्चा चालू झाली त्यावेळेला डीएसकेंना भेटीत एकच प्रश्न विचारला मी, या लोकांचं तुम्हाला देणी द्यायचीत, लांबवायचीत का बुडवायचीत? डीएसके म्हणले मला एकूण 1 पैसा द्यायचा आहे. ही त्यांची जी इंटिग्रिटी, ही त्यांची जी ट्रान्सपरन्सी आणि हे त्यांचं जे लोकांचं कल्याण करायचं, लोकांची देणी परत द्यायची, हे जी इंटेन्शन होतं ना त्यांचं, ते प्युअर होतं, अतिशय प्युअर. हा जर मनुष्य म्हटला असता की कित्येक लोकांच्या ठेवी पिढ्यानपिढ्या त्या ठेवींच्या व्याजावरचे व्याज माझ्याकडे ठेवी म्हणून आहेत, मी त्यांना देणं लागत नाही, बरोबर, असं 430 प्रॉपर्टीज त्या माणसाच्या जप्त आहेत. काही म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नाहीये त्यांच्यासाठी. बर, ज्या वेळेला डीएसकेनी हा व्यवसाय सुरू केला, डीएसके डीएल, डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड, ज्या वेळेला ठेवी गोळा करायला सुरुवात केली, त्याच्यातून प्रॉपर्टीज घेतल्या गेल्या, त्या क्राईम प्रोसिड्स म्हणून तुम्हाला जप्त करता येतील. त्यापूर्वीच्या कशा जप्त करता येतील? बरोबर आहे. हा एवढा बेसिक फरक सुद्धा डीएसकेच्या कामामध्ये लावता आला नाही. सत्सविवेक बुद्धी वापरून कुणीही लावला नाही आणि त्या प्रॉपर्टी मुक्त केलेल्या नाही. रोज शेकडो पानाच्या चार्जशीट यायच्या विविध गोष्टीत. कन्झ्युमर कंप्लेंट तितक्याच, चेक बाउन्सच्या केसेस तितक्याच, व्हॅटनी केलेली वेगळी, इन्कम टॅक्सनी केलेली वेगळी, प्रोव्हिडंट फंडवाल्यांनी केलेल्या वेगळ्या. जेवढ्या डीएसकेच्या साम्राज्याचा विस्तार होता अगदी मध्य प्रदेशपर्यंत, तिथं सुद्धा वेगळे. त्या काळी तिथे सुद्धा डीएसकेचे 4.5 कोटी रुपये काहीतरी अडकले होते का 24 कोटी अडकले, मला आठवेना. ती सुद्धा सगळे अटॅच केले होते. ते तर कशातले होते? हे आपलं ते अंत्योदय योजना वगैरे असते ना, त्याच्यातले. त्याचा आणि डीएसके डीएलचा काही संबंध आहे का? त्याच्यासाठी ठेवी गोळा केल्यात का? हे सुद्धा कोणी डिफरन्शिएट केलं नाही. आणि मग हा ज्यावेळी डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी का तो प्रयत्न होऊच दिला नाही? आमचा आवाज किती? शेकडो ठेवीदार कोर्टात असायचे, बरोबर, आणि मुद्दा एवढाच, आमच्या ठेवी की आमच्या ठेवी परत मिळावेत. आणि मग कोणाचे प्रॉपर्टी रिलीजसाठी आलेले अर्ज, कोणाचे व्हेकल रिलीजसाठी आलेले अर्ज, ते महत्वाचे. निर्जीव वस्तू महत्वाच्या. डीएसके, त्यांची पत्नी शिरीष, डीएसकेचा भाऊ मकरंद, डीएसकेची मेवणी, कोणी महत्वाचं नाही. वकील साहेब, एक प्रश्न मला ज्यात तुम्ही बोलता बोलता वाटलं की पानिपतच्या युद्धामध्ये असं म्हणतात की मराठ्यांची अखंड पिढी बर्बाद झाली, की ज्याच्यामध्ये तरुण जे रक्त होतं ते राहिलंच नाही महाराष्ट्रामध्ये. जे राहिलं ते फक्त एजेड लोक किंवा लहान लोक. ज्यावेळी एका कर्त्या कुटुंबातला पूर्ण कर्ता माणूस, त्याची पत्नी, त्याची पुढची जनरेशन म्हणतो आपण तर ती जनरेशन, आणि त्याचे भाऊ, एवढे सगळे लोक तुरुंगात असतात, त्यावेळी ती जी कंपनी असेल, त्याचे कुटुंब असेल, त्या कुटुंबानं बाहेर पडण्यासाठी काय करायचं मग अशा वेळी? डीएसकेचं 5 वर्षाच्या तुरुंगवासात मनोबल कोणी तोडू शकलेलं नाहीये आणि ते तुटणार पण नाहीये. इतका तो आयर्न मॅन आहे, खूप स्ट्रॉंग आहे. त्याचे व्हॅल्यूज क्लिअर आहेत डीएसकेच्या आणि इंटेन्शन स्वच्छ आहेत. त्यामुळे हेच डीएसके संधी मिळतील तेव्हा पुन्हा उभारी घेतील. आय एम टेलिंग यू, ही इज ऑलमोस्ट 75 इयर्स ऑफ एज. अपघात झाले, आघात झाले. डीएसके जेलमध्ये असताना सुद्धा त्यांची खूप लाडकी मुलगी वारली. ओके, पण तरी डीएसके त्याच्यातून उभा राहणार, भरारी घेणार. मार्क माय वर्ड्स. अतिशय प्रचंड आत्मबल असणाऱ्या व्यक्ती आहेत आणि हेच त्यांच्या पत्नीत उतरले, हे शिरीषच्याच उतरले आणि बाकी नातेवाईकांच्या सुद्धा. डीएसकेचे कल्चर डेव्हलप केलं. डीएसकेच्या जे टोयोटाच्या हे होत्या फ्रँचायसीज, ह्या 12 होत्या. नो वन हॅज दॅट मच. डीएसकेनी अगदी
बॉटम लेवलला, ग्रासरूट लेवल पर्यंत त्यांचं ते कल्चर पर्क्युलेट केलं होतं. हो. विच इज ऍब्सोल्युटली इम्पॉसिबल. पण डीएसकेने ते शक्य करून दाखवलं. त्यांचे वर्क एथिक्स इतके जबरदस्त होते. डीएसके बरोबर चर्चा करताना त्यांना मी सांगितलं की तुमचं नेमकं यशाचं गमक काय. तर डीएसके मला म्हणाले की एक मनुष्य, मी शोरूम मध्ये असताना एक मनुष्य बाहेर हातगाडी लावून असा उभा राहिला होता, काहीतरी विक्री करत होता हातगाडीवर भाजीपाला, आणि माझ्या शोरूमकडे बघत होता, गाड्यांकडे. मी बाहेर गेलो, त्या माणसाला आत आणलं, सगळी गाडी त्याला समजावून सांगितलं. सेल्स पर्सन जसं दाखवतं की ही गाडी इथे बसा, ह्याचं हे फंक्शन्स आहे, तिथं ते फंक्शन्स आहेत. सगळे जण आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे हे काय, डीएसकेला वेळ लागलं काय. लोक मला म्हणाले, माझे सेल्स पर्सन, स्टाफ, सर तुम्हाला वेळ लागलं काय. म्हणजे तुम्ही या माणसाला जो हातगाडी फिरवतोय, म्हणलं नाही, हा माझा पोटेन्शियल कस्टमर आहे, मी स्वप्न दाखवते त्याला, मी त्याला स्वप्न दाखवतोय. बरोबर आहे. याचा मुलगा उद्या खूप शिकेल, मोठा होईल, त्यावेळेला हा म्हणे सांगेल की एक सज्जन माणूस मला भेटलाय, तिथंच आपण गाडी खरेदी करायची, माझी एक गाडी विकेल. डीएसकेनी किती पिढ्या पुढचा विचार केला होता. हे डीएसके आहेत. तुम्ही काय मोडू शकताय. 36,000 नाही 72,000 पानाची चार्जशीट सुद्धा डीएसकेनं काय करू शकत नाही. डीएसके जेव्हा बाउन्स बॅक होईल ना, तेव्हा मात्र तुम्हाला खूप महागात पडेल. पण त्यांच्या लक्षात कसं आलं नाही. म्हणजे एवढे ग्रासरूट लेवलपर्यंत त्यांचे इथिक्स पोहोचलेले होते, पण ग्रासरूट लेवलला चाललंय काय. म्हणजे 1 रुपयाची सत्तेपुढे शहाणपण नसतं. मी तपासी अधिकारी म्हणून नाही, त्याला समन्स काढायला लावलं कोर्टाला, फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट दाखल केलेला नाहीये. माझं पुढचं पाऊल असं होतं की कोर्टाने समन्स काढलं तरी फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट दाखल करत नाहीये, म्हणून कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला, म्हणून ह्याला वॉरंट काढून बसवा, ही माझी पुढची तयारी होती. आणि हे होणार आहे, कारण मी ते पेरून ठेवलंय, उगवणार निश्चित. डीएसकेबद्दल तुमचं काय आक्षेप असेल, खालच्या कर्मचाऱ्याचे तर नव्हतं ना. बरोबर. कर्मचाऱ्याला त्याचा लाभ झालेला नाही ना. बरोबर. लोकांची इतकी हॅरेसमेंट केली गेली त्या तपासादरम्यान की लोकांना अजून सुद्धा ते आठवलं तर खूप आठवून रडतात, स्त्रिया सुद्धा. पण जर मोहरा आत असेल, राजा आत असेल, प्रजेला कोण विचारतो. बरोबर. कित्येक संसार देशोधडीला लागले. कित्येकांनी डीएसकेंच्याकडे काम करत असताना त्यांच्या स्कीम मध्ये फ्लॅट्स घेतले, लोन्स घेतले, पोझिशन्स मिळणार होती. सगळं कुठलंही व्हेरिफिकेशन झालेलं नाही, कुठलंही फॉरेन्सिक ऑडिट झालेलं नाहीये, कुठलीही शहनिशा झालेली नाहीये, आणि सगळ्या गोष्टी कानात वारं शिरल्यासारखं सगळं जप्त करत गेलं. डीएसके 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 एवढंच. काही गट कार्यरत राहिले त्याच्यामध्ये. त्याकडेच येणार होतो की असे काही हितचिंतक होते का की जे डीएसकेच्या पाठीमागे लागून त्यांचं कसं बाहेर येईल आणखीन, कसं बाहेर येईल आणखीन. सगळे प्रयत्न झाले, आंदोलनं झाली, सगळं झालं. डीएसकेची बाजू मांडणारा नेमकेपणाने कुणीच व्यक्ती उभा राहिला नाही त्यावेळेला. लोकांनी आपल्या परीने आपली बुद्धिमत्ता चालवून विश्लेषण केली की डीएसकेनी फ्रॉड कसा केला. अरे हे तुम्ही सांगताय ऑन कॅमेरा, ते चार्जशीट मध्ये पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या परीने अर्थ लावता काय सगळे भावनांवर, आणि तुम्ही काढलेल्या अर्थांवर, विवेचनांवर कायदा नसतो चालत. कायदा पुराव्यांवर चालतो, आणि ते पुरावे चार्जशीटमध्ये खूप डेफिशियंट आहेत. सफिशियंट पाहिजे होते, ते डेफिशियंट आहेत. मग तरी बाहेर यायला एवढी वर्ष सांगतो ना मी हे. मग याला तुम्ही प्रारब्ध म्हणणार डीएसकेचं, काय म्हणणार. प्रॉपर्टी जप्त केल्या, त्याच्यातून देणी भागतील, याला बाहेर सोडलं तर काय होईल, परत उभं राहील. आणि काय होईल, पुन्हा तुम्ही त्याची प्रॉपर्टी जप्त करा वाटल्यास. त्याला आत का ठेवायचं, याचं विश्लेषण, हा विचार होताना दिसला नाही तिथे. त्याची ट्रायल का नाही चालली. आता कंपॅरिझनचा मुद्दा आहे की एखादा व्यक्ती भारतीय बँकांकडूनच कर्ज घेतो, भारताच्या बाहेर निघून जातो, त्याला तिथं आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे अजून तरी आपल्याला दिसत नाही की काहीतरी होते. आणि एक कोणतरी आपलाच उद्योगपती असतो, तो आपल्या व्यवस्थेत सापडतो, कचाट्यात सापडतो, किंवा त्याला कचाट्यात आणलं जातं. मग त्याची अशी पिळवणी होती. एवढा भेदभाव कशासाठी. डीएसके पहिला जेव्हा कुजबूज चालू झाली की डीएसके वर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे,
तेव्हा डीएसकेने स्वतः जाऊन पासपोर्ट हँडओव्हर केले. ओके. तपास यंत्रणेला पासपोर्ट हँडओव्हर केले. मी देशाबाहेर पळून जाणार नाही, मी आय स्टे अँड फाईट, आय चूज टू स्टे अँड फेस. ओके. सत्व परीक्षा झाली. मग आता इतक्या वर्षांनी हा तपास बघितल्यानंतर आता काय मत आहे तुमचं या तपासाबद्दल? आता कुठल्या दिशेने चाललाय हा तपास? आता का बाहेर सोडला असेल आणि डीएसकेची पुढची भूमिका काय असेल? डीएसकेच्या या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे जे कोणी इन्स्ट्रुमेंटल रोल केलेला आहे, डीएसकेच्या बाहेर न येण्यामागे ज्या गोष्टींचा फायदा होता, बरोबर, त्यांचं तर आपण पेपरामध्ये वाचलं, सोशल मीडियावर सुद्धा पाहिले त्यांचे क्लिप्स आणि रिपोर्ट्स. डीएसकेंना निश्चित न्याय मिळेल, वेळ लागेल. एक विशिष्ट पद्धतीने हे जर व्यवस्थित झालं. आता मध्यंतरी बातमी होती की ह्या तपास यंत्रणेवरच शंका सगळी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या तपास यंत्रणा कसा झाला याचाच तपास करणं आवश्यक झालेलं आहे. अल्टिमेटली झालं कसं, डीएसकेंना काही अज्ञात कारणासाठी टार्गेट केलं गेलं. याच्यामध्ये शेकडो ठेवीदार, हजारो ठेवीदार आय वुड से, आणि डीएसकेंच्या अनेक कंपन्यांमध्ये काम करत असलेले शेकडो लोक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब, बरोबर, हे सगळे उद्ध्वस्त होतील याचा विचार नाही झाला. विरोधासाठी विरोध. ते न्याय्य आहे का? सर्व मान्य आहे का? प्रॉपर्टीज डीएसकेंनी विकणं आणि लिटिगेशन मध्ये ते प्रॉपर्टीज परचेस करणं, बरोबर, प्रचंड तफावत आहे त्याच्यामध्ये. आता डीएसकेंच्या प्रॉपर्टीज काय भावाला विकल्या जात आहेत हे सगळ्या सोशल मीडियामध्ये. आणि कसं चाललंय, कंपनी लॉ प्रमाणे काही गोष्टी चालल्या, एमपीआयडी प्रमाणे काही गोष्टी चालू आहेत, व्हॅट प्रमाणे चालू आहेत, प्रॉव्हिडंट फंड प्रमाणे चालू आहेत, कन्झ्युमर प्रमाणे चालू आहेत. देणार कुठलं? कोणाविरुद्ध डिक्री घेणार तुम्ही? कॉम्पिटंट ऑथॉरिटीला काही घेणं देणं नाहीये काय चाललंय काय नाही. गाड्यांचा लिलाव काढला, गाड्या विकल्या, पैसे भरले, मोकळा. ओके. प्रॉपर्टी राखायचं काय? हे जे बारकावे आहेत ना कायद्यातले, याची जेव्हा राबवणूक सुरू होईल ना, तेव्हा डीएसके विल बी द किंग अगेन. ऍब्सोल्युटली. हीच न्यायालयीन प्रक्रिया डीएसकेंना सगळी मळप दूर करून पुन्हा शाईन करतील. स्वच्छ पद्धतीने डीएसके उभारणी घेतील बघा. पण त्यासाठी वेळ किती लागणार ते नियतीला ठाऊक. ते आपण नाही सांगू शकत. ऍब्सोल्युटली नाही सांगू शकत नाही कशा पद्धतीने चाललंय. आणि डीएसकेचा आवाज कमी पडतो. किती टाहो फोडणार, कुठे टाहो फोडणार, कुठे कुठे पुरणार. बरोबर. सगळ्या गोष्टींना मॅनपॉवर लागते, मनी पॉवर लागते. कुठून गोळा करणार? डीएसकेंना त्या येरोडा कारागृहात लिखाणाची सवय आहे. त्यांना त्यांच्या वकिलांना सूचना द्यायच्या असतात, माहिती घ्यायची असते, पत्रव्यवहार करायचा असतो. टेबल खुर्चीची आवश्यकता आहे. वयस्कर मनुष्य आहे, अपघातांनी आणि या सगळ्या आघातांनी त्यांना बसणं उठणं सुद्धा अवघड आहे. त्यांना 15 किलोचा तेलाचा पत्र्याचा डबा दिलेला आहे. त्याच्यावर ते कांबळ घडी करतात, ठेवतात आणि भिंतीला पाठ टेकून, त्या गार भिंतीला पाठ टेकून दगडाच्या ते लिखाण करतात. पुष्ठा सुद्धा नाहीये त्यांना लिहायला. अशी अवस्था होती डीएसकेची. याला आम्ही प्री ट्रायल कन्व्हिक्शन म्हणू. खटला चालवण्यापूर्वी शिक्षा. बरोबर. त्याला जिवंत बाहेर पडूच द्यायचं नव्हतं का तुम्हाला? एखादा मनुष्य समजा डीएसकेकडे बघून आता उद्योगधंदा सुरू करण्याची स्वप्न बघत असेल तर त्याला काय सांगाल तुम्ही? डीएसके इज द बिगेस्ट मोटिवेटर आणि डीएसके विल स्टे द बिगेस्ट मोटिवेटर. याचं कारण असं की हा जो ग्राफ होता तो ग्राफ एका झटक्यात खाली आला तरी डीएसके डगमगलेले नाहीयेत. बरोबर. मनोबल तोडू शकलेलं नाहीये. हे आपण त्याच्यातून शिकायचं. मी एक डीएसकेची व्हिडिओ बघितलेली का कुठे ऐकलेलं आठवत नाही, पण त्यांचा अमेरिकेमधल्या कोणत्यातरी फ्लॅटची स्कीम होती आणि ते घ्यायला चायनीज माणूस गेलेला आणि चायनीज माणसाची आई ते बघायला आलेली. तर ते म्हणाले की म्हणजे बऱ्याचदा मी ही गोष्ट फॉलो करतो त्यांची, की मी माझ्या मातृभाषेत बोललो, तिने तिच्या मातृभाषेत जे काही समजायचं ते समजून घेतलं आणि तो फ्लॅट सेल झाला. त्याच्यापेक्षा आणखीन मोठा सेल्समनची टिप आपल्याला काय मिळणार आहे? ऍब्सोल्युटली. ओग मॅन्डिनोचं द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड म्हणून पुस्तक आहे. ओके.
याचं तंतोतंत जिवंत उदाहरण म्हणजे डीएसके. तो मनुष्य बसल्या बसल्या काही विकू शकतो. ऑनेस्टली डीएसके विश्व जर तुम्ही पाहिलं जाऊन त्यावेळेला चिटपाखरू सुद्धा फिरकणार नाही. तिथं डीएसकेनी स्वतःच्या गाड्या, त्या गाड्यांमध्ये टीव्ही, आणि त्या टीव्हीवर हे चालायचं की डीएसकेच्या किती स्कीम झाल्या, काय झालं, ही विश्वास देऊन लोकांना परवडेल अशा किमतीला त्यांनी डीएसके विश्व विकलं. आणि आजूबाजूला त्याच्यामुळं बाकीची सगळंच डेव्हलप झालं. बरोबर. म्हणजे डीएसकेच्या अशा सगळ्या प्रोजेक्ट्समुळं आजूबाजूच्या जमिनींचे व्हॅल्यूज वाढल्या, त्या लोकांना पैसा आला, त्या बिल्डर्सकडे पैसा आला. एक व्यक्ती जेव्हा एवढा सगळ्यांच्या आयुष्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतो, त्या व्यक्तीचे इंटेन्शन्स कसे डाऊट करू शकता तुम्ही? बरोबर आहे. ते जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, त्याचा ऑरा आहे, म्हणूनच पॉझिटिव्ह गोष्टी घडणार. बरोबर. दुसरं काही नाही. आणि एखाद्याला फ्रॉड करायचा असता तर तो इतक्या वर्षात टिकलाच नसता. शकला असता. तुम्ही सातत्याने कित्येक वर्ष कित्येक लोकांना फूल करू शकत नाही. बरोबर आहे. मला वाटतं की आता थांबण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे लहानपणापासून ज्या व्यक्तीला बघत एक मोटिवेटर आणि एक उद्योजक म्हणून मोठे झालो, आणि अचानक त्या व्यक्तीवरती फ्रॉड म्हणून शिक्का बसतो, आणि त्यानंतर मग मीडियामध्ये जे येतं तेच आपल्याला खरं 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 वाटायला लागतं. पण पडद्याच्या पाठीमागं जे चाललेलं असतं ते कधी कळत नाही. आणि ती बाजू, ती गोष्ट हे आम्हाला तुमच्या माध्यमातून कळाली, आणि तुम्ही ती फार जवळून पाहिली. आणि त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की कधी कधी माणसाची वेळ चुकीची असू शकते, पण माणूस चुकीचा नसतो. बरोबर. आणि त्यामुळे डीएसकेवरचा जो विश्वास होता तो खरं तर माझ्याही मनात थोडासा परत जागा झाला की बाबा ती व्यक्ती नसेल चुकीची, पण गोवलं गेलं असेल कदाचित. त्यामुळे तुम्ही वेळ दिलात आणि या प्रकरणाची जी दुसरी बाजू होती ती आम्हाला सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.